नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी काय आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हेक्टरी शेतकऱ्यांना 13,000 रुपयापासून तर 18,000 रुपयापर्यंत मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे, ही सविस्तर तुम्हाला माहिती बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला वळूया व्हिडिओकडे। महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या फक्त 1 रुपये पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। या अभिनव योजनेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात सरासरी सुमारे 13,000 रुपये जमा होत आहे। या योजनेची सविस्तर माहिती आणि भरपाईचे प्रमाण खालील प्रमाणे दिले आहेत। शेतकरी मित्रांनो, नामपात्र शुल्क म्हणजे काय? शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा भरण्याची सोय मिळालेली आहे। राज्य सरकारचा भार उर्वरित संपूर्ण विमा रक्कम राज्य सरकार स्वतः वहन करते, त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार पूर्णपणे कमी झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, याची पारदर्शकता काय आहे ते पाहूया। सध्या विमा क्लेम प्रक्रिया सुरू असून भरपाईची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे तुम्हाला आज दुपारपासूनच अकाउंटवरती येण्यास सुरुवात होईल। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। न्यू